नमस्कार मित्रांनो, मी सचिन शिंदे आपल्या समोर ध्यास वर्धीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो. मित्रांनो, महत्वाच्या घडामोडी. मित्रांनो, आज 6 ऑक्टोबर म्हणजे दररोज सकाळी 6:30 वाजता आपण 20 प्रश्न घेऊन येत असतो. प्रत्येक प्रश्न आपल्यासाठी महत्वाचा आणि ताकदीचा असतो. मित्रांनो, आपण जर नवीन असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब, लाईक आणि सर्वांना शेअर करा. ठीक आहे मित्रांनो, सर्वांना आपल्याला गुड मॉर्निंग, शुभप्रभात. मित्रांनो, आपण सुरू करूया आजचा पहिला प्रश्न. ठीक आहे, कोण जगातील 500 अब्ज डॉलरची संपत्ती असलेले पहिले व्यक्ती बनलेले आहेत? ठीक आहे, तर उत्तर आहे मित्रांनो एलन मस्क हे त्यांचं नाव आहे, लक्षात ठेवा. एलन मस्क हे काय झाले, 500 अब्ज डॉलरची संपत्ती असलेले पहिले व्यक्ती बनलेले आहे. ठीक आहे, टेल्सच्या शेअर्स मध्ये 4% वाढ झाल्याने एलन मस्क यांच्या संपत्तीत 9.3 अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. सध्याच्या गतीने 2033 पर्यंत ते एलन मस्क 1 ट्रिलियन म्हणजे 10 लाख कोटी डॉलरची संपत्ती असलेले पहिले व्यक्ती ठरू शकतात, लक्षात ठेवा. ठीक आहे, एलन मस्क बद्दल. ठीक आहे, ओके. 500 अब्ज डॉलर संपत्ती असलेले पहिले व्यक्ती एलन मस्क. ठीक आहे, दुसरा प्रश्न. दरवर्षी जागतिक शिक्षक दिवस केव्हा साजरा करण्यात येतो? प्रश्न खूप सुंदर आहे, असे प्रश्न एखादा पेपरला येतो. लक्षात असू दे की बाबांनो, एक कुठला प्रश्न कधी फिरेल काही सांगता येत नसतं. त्याचं उत्तर काय, 8 ऑक्टोबर, 7 ऑक्टोबर, 6 ऑक्टोबर, 5 ऑक्टोबर. आपण जर पाहायला गेलं, याचं उत्तर जर आपण पाहायला गेलं मित्रांनो, शिक्षक दिन हा एक प्रश्न, राष्ट्रीय शिक्षक दिन वेगळा असतो आणि जागतिक शिक्षक दिन वेगळा असतो. म्हणून आपल्याला जमलिंग होण्याचं काम होतं या प्रश्नाबद्दल, आणि आपल्याला उत्तर सुद्धा माहित असणं खूप गरजेचं असतं. ठीक आहे, याचं उत्तर आहे सध्या 5 ऑक्टोबर, लक्षात ठेवा. जागतिक शिक्षक दिन असतो आणि 5 सप्टेंबरला भारतीय शिक्षक दिन असतो. ठीक आहे, इंडियन पाहूया आपण. युनेस्कोच्या वतीने 5 ऑक्टोबर 1994 पासून जागतिक शिक्षक दिवस साजरा केला जातो. ठीक आहे, काही ऑक्टोबर महिन्याचे दिवस आपण पाहूया. 1 ऑक्टोबर वृद्ध व्यक्तींचा आंतरराष्ट्रीय दिवस, जागतिक साकार दिन. 2 ऑक्टोबर गांधी जयंती, आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन, लालबहादूर शास्त्री जयंती. 5 ऑक्टोबर जागतिक शिक्षक दिन. 6 ऑक्टोबर पहिला सोमवार जागतिक अधिवक्ता दिवस. 8 ऑक्टोबर भारतीय वायुसेना दिन. 9 ऑक्टोबर जागतिक टपाल दिन. 10 ऑक्टोबर जागतिक मानसिक आरोग्य दिन. 11 ऑक्टोबर आंतरराष्ट्रीय बालिका दिन. 13 ऑक्टोबर आपत्ती जोखीम करण्याचा आंतरराष्ट्रीय दिवस. 15 ऑक्टोबर एपीजे अब्दुल कलाम जयंती, जागतिक विद्यार्थी दिन. 16 ऑक्टोबर जागतिक अन्न दिन. 24 ऑक्टोबर संयुक्त राष्ट्र दिन आणि 31 ऑक्टोबर राष्ट्रीय एकता दिवस. ठीक आहे, ऑक्टोबर महिन्याचे आपण सगळे डिटेल पाहतो. तिसरा प्रश्न. विष्णुदास भावे गौरव पदक 25 नीना कुलकर्णी यांना या वर्षीचा कितवा पुरस्कार मिळालेला आहे? नीना कुलकर्णी यांना मिळालाय, तर तो कितवा आहे आपल्याला प्रश्न विचारला मित्रांनो, लक्षात ठेवा. ठीक आहे, तर उत्तर आहे तो 58वा पुरस्कार आहे. कितवा? 58वा पुरस्कार आहे नीना कुलकर्णी यांना मिळालेला. 5 नोव्हेंबरला दिला जाणारा आहे, सांगली येथे दिला गेला. पुरस्काराचे स्वरूप गौरव पदक, रोख बक्षीस 25,000 रुपये, स्मृतिचिन्ह, मराठी रंगभूमीवरील मानाचा आणि सर्वोच्च पुरस्कारापैकी एक पुरस्कार. दरवर्षी नाट्यक्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी हा पुरस्कार दिला जातो. 25 सालचा अखिल भारतीय नाट्य परिषदेकडून सर्वोत्कृष्ट पुरस्कार व जीवनगौरव पुरस्कारही प्राप्त झालेला आहे. ठीक आहे, हा कितवा पुरस्कार आहे? 58वा पुरस्कार आहे, आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. चौथा प्रश्न. भारतातील कोणते राज्य, केंद्रशासित प्रदेश ही बिबट्यांच्या लोकसंख्यांचा संपूर्ण अंदाज घेणारे पहिले राज्य ठरले आहे? तर उत्तर आहे मित्रांनो, लक्षात ठेवा, हिमाचल प्रदेश हे ठरलेलं आहे. हिमाचल प्रदेश हे भारतातील पहिले राज्य ठरले आहे ज्याने आपल्या राज्यातील हिमबिबट्यांची लोकसंख्या मोजणीची संपूर्ण सर्वेक्षण पूर्ण केले आहे. 25 मध्ये पूर्ण झाले आहे. सर्वेक्षण अत्याधुनिक कॅमेरा ट्रॅप्स वैज्ञानिक पद्धती वापरल्या गेल्या. हिमाचल प्रदेशातील 73 हिमबिबटे असल्याचे आढळते. ठीक आहे, ओके. आणि या प्रकल्पाला काय नाव आहे? स्नो लॅपॉर्ड पॉप्युलेशन असेसमेंट ऑफ इंडिया इन इंडिया. त्याला नाव आहे साल्पी, लक्षात ठेवा, असे नाव देण्यात आलेले आहे. पाचवा प्रश्न. 11वी जागतिक हरित अर्थव्यवस्था शिखर परिषद कुठे झाली? तर ती दुबईमध्ये झालेली आहे. ठीक आहे, आपण इतर काही परिषद आपल्याला माहित पाहिजे. वे हेलिकॉप्टर लघु विमान शिखर परिषद पुणे, पहिला आशियान भारत क्रूज परिसंवाद चेन्नई, G20-25 ची बैठक भारत, ग्रीन हायड्रोजन समिट आंध्र प्रदेश, जागतिक इम्पॅक्ट समिट 26 भारत, 25वा आशियाई शिक्षण परिषद 25 चीन, आंतरराष्ट्रीय शिक्षण परिषद 25 भारत, जागतिक आरोग्य व शिक्षण परिषद नवी दिल्ली, जागतिक शिक्षक परिषद 25 न्यूयॉर्क अमेरिका. ठीक आहे, इन डिटेल पाहूया आपण. राष्ट्रीय पंतप्रधान पर्वतीय विकास शिक्षण परिषद हैदराबाद, जागतिक हरित 11वी आवृत्ती होती, 1 ते 2 ऑक्टोबर मध्ये झाली. दुबई वर्ल्ड ट्रेड सेंटर मध्ये दुबई मध्ये झाली.
ठीक आहे. 3,300 ते 30 पेक्षा अधिक देशातील कार्यकर्ते, धोरणकर्ते, उद्योजक, गुंतवणूकदार, नाविन्यतम अभ्यासक इत्यादी हजर होते. ठीक आहे. ओके. याचं थीम काय होतं? इन वोटिंग फॉर इम्पॅक्ट अँड एक्सेलरेटिंग द फ्युचर ऑफ ग्रीन इकॉनॉमी. ठीक आहे. आयोजक होतं दुबई सुप्रीम काउन्सिल ऑफ एनर्जी देवा. लक्षात ठेवा ते होते. ओके. पुढं नेक्स्ट क्वेश्चन. 6वा, माहितीचा अधिकार सप्ताह कोणत्या कालावधीत साजरा केला जातो? आपण माहितीचा अधिकार सप्ताह पाहायला गेला 2005 चा अधिनियम आहे. तर तो लक्षात ठेवा 5 ते 12 ऑक्टोबर दरम्यान तो साजरा केला जातो. कालपासून सुरू झाला तो 12 ऑक्टोबर पर्यंत असणार आहे. माहिती अधिकार अधिनियम 25 2005 अधिनियम क्रमांक 22 15 जून 2005 पासून अंमलात आला. कायद्याच्या जनजागृतीसाठी दरवर्षी 5 ते 12 ऑक्टोबर हा दिवस माहिती अधिकार सप्ताह म्हणून साजरा केला जातो. उद्देश पारदर्शकता, जबाबदारी, भ्रष्टाचार नियंत्रण, नागरिकांचे सक्षमीकरण, लोकशाही प्रक्रियेचे बळकटीकरण हा आहे. ठीक आहे. 6वा प्रश्न. नेक्स्ट 7वा प्रश्न. FATH 4 क्षेपणास्त्र कोणत्या देशाने विकसित केले आहे असा आपल्याला प्रश्न विचारला. लक्षात ठेवा. त्याचं उत्तर काय आहे? त्याचं उत्तर आहे पाकिस्तानने विकसित केलेलं क्षेपणास्त्र आहे हे आपल्याला माहित असावं. पुढे 8वा प्रश्न. 2022 साठीचा तमिळनाडू सरकारचा पर्यावरण विज्ञानातील शास्त्रज्ञ पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर उत्तर आहे आर्थर जेम्स यांना मिळालेला आहे. लक्षात असू दे. ठीक आहे. पुढे नेक्स्ट क्वेश्चन 9वा. आंतरराष्ट्रीय सामाजिक सुरक्षा संघटना पुरस्कार 25 कोणत्या देशाला मिळाला? तर आपला देश भारताला मिळालेला आहे हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. ठीक आहे. भारताला मिळाला आंतरराष्ट्रीय सामाजिक सुरक्षा संघटना ISSA 25 पुरस्कार. 4 ऑक्टोबर 25 रोजी कोलालंपूर मलेशियामध्ये मिळाला. वर्ग आउटस्टँडिंग अचिव्हमेंट इन सोशल सिक्युरिटी. प्रगती 2015 मध्ये भारतातील 19% लोकसंख्या सामाजिक सुरक्षेचा लाभ मिळत असेल. 25 मध्ये 64.3% म्हणजे 940 दशलक्ष प्लस लोक वर पोहोचला आहे. मध्यवर्ती संस्था EPFO, ESIC इतर सरकारी डिजिटल यंत्रणा. मंत्री मनसुख मांडविया यांनी घेतला. दर 3 वर्षांनी हा पुरस्कार देण्यात येतो. भारत हा आतापर्यंत 5वा पुरस्कार विजेता आहे. भारत आतापर्यंत कितवा? 5वा पुरस्कार विजेता आहे. ठीक आहे. पुढे 10वा प्रश्न. आंतरराष्ट्रीय पॅरा ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? तर उत्तर आहे अँड्र्यू पर्सन्स यांची नियुक्ती झालेली आहे. अँड्र्यू पर्सन्स 25च्या IPC महासभेत तिसऱ्या व अंतिम कार्यकाळासाठी पुन्हा एकदा अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. व 17 मध्ये त्यांनी प्रथमच या पदावर नियुक्त झाले. 25 पर्यंत तिसरा आणि अंतिम कार्यकाळ ते पूर्ण करतील. लक्षात ठेवा. आंतरराष्ट्रीय पॅरा ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष. 11वा प्रश्न. जगातील पहिले 500 अब्ज डॉलरची संपत्ती घेणारे उद्योगपती कोण बनले आहे? तर उत्तर आहे लक्षात ठेवा माहित पाहिजे एलन मस्क बनलेले आहेत. कोण मित्रांनो? एलन मस्क. 12वा प्रश्न. हा क्षेपणास्त्र कोणत्या देशाने विकसित केलेला आहे असा आपल्याला प्रश्न विचारला तर ते अमेरिकेने विकसित केलेलं आहे. कोणी केलं विकसित? तर अमेरिका सारख्या देशाने विकसित केलेलं आहे. 13वा प्रश्न. 2025च्या 5X सरावात सहभागी INS इम्फाल कोणत्या प्रकारचे युद्धनौका आहे? तर स्टेल्थ गाइडेड मिसाइल डेस्ट्रॉयर नावाचे युद्धनौका आहे. 14वा 62वी राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा कोण जिंकली आहे? तर इनायन P यांनी जिंकलेली आहे. 15वा प्रश्न. भारतीय बॉक्सिंग फेडरेशन कप 25 चे आयोजन कुठे होत आहे असा आपल्याला प्रश्न विचारला तर उत्तर आहे मित्र हो चेन्नई मध्ये तो होत आहे. कुठं? चेन्नई. पुढे 16वा प्रश्न. NCRB 23 नुसार नैसर्गिक आपत्तीमुळे सर्वाधिक मृत्यू कोणत्या राज्यात झाले? तर उत्तर आहे ओडिशामध्ये झालेले आहे. 17वा प्रश्न. हिमबिबट्यांच्या संपूर्ण लोकसंख्येचा अंदाज लावणारे पहिले राज्य कोणते? तर हिमाचल प्रदेश आहे. नेक्स्ट मित्र हो प्रश्न 18वा. आय एम जॉर्जिया माय रूट्स माय प्रिन्सिपल हे पुस्तक कोणाचे आत्मचरित्र आहे? तर जॉर्जिया मेलोनी यांचे आहे. 19वा प्रश्न. भारताची ICAO परिषद भाग 2 मध्ये पुन्हा निवड झाली. ही परिषद कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर नागरी विमान वाहतुकीशी संबंधित आहे. 20वा प्रश्न.
कोणत्या देशाचे माजी राष्ट्रपती जोसेफ काबिला यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे? तर ते कांगो प्रजासत्ताकचे आहेत. आणि मित्र, आजचा प्रश्न, सर क्रिक हे कोणत्या भारतीय राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाला पाकिस्तानापासून वेगळे करणारे भारतीय ओहोटीचे खाडी आहे? ठीक आहे, सर क्रिक. तर ते कोणत्या राज्यात आहे? गुजरात, आसाम, केरळ, मणिपूर. आपल्याला उत्तर सांगायचंय ते कुठे आहे. ओके, आजचा महत्वाचा प्रश्न आहे. असा एखादा प्रश्न येऊ शकतो भरतीला, म्हणून आपण तोही सुद्धा कोणत्याही एक्झामला आपण त्यासाठी तो घेतलेला आहे. ठीक आहे मित्रांनो, आज आपण इथेच थांबू. उद्या याच टाइम रोजी याच वेळी भेटू मित्रांनो. धन्यवाद. थँक्यू.